दिवाळी म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ हे आलेच. पण दिवाळी संपल्यानंतर पुढचे काही दिवस गरमागरम चहासोबत असे हे खुसखुशीत खारे शंकरपाळे खायला सर्वांनाच आवडतात. आणि सततचे मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा आजचे हे खारे शंकरपाळे बनवताना जराही मैद्याचा वापर न करता अतिशय कुरकुरीत आणि ठिसूळ असे हे शंकरपाळे बनवलेत. आजचं हे योग्य प्रमाण आणि योग्य कृती वापरली म्हणजे मैद्यापेक्षा सुद्धा अतिशय सुंदर असे हे खारे शंकरपाळे आपण बनवू शकता. तर शंकरपाळी बनवण्यासाठी घरातील कोणतीही अशी एक वाटी घ्यायची आणि या वाटीने सर्व साहित्य मोजून घेऊ. तर सुरुवातीला बघा 4 वाट्यावरून गव्हाचं पीठ घेतलं. नेहमी आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच इथे मी घेतलेलं आहे. 4 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी भरून बारीक रवा घ्यायचा. रवा बारीक असून सुद्धा मिक्सर मधून मी एकदा फिरवून घेतला आहे म्हणजे पिठासोबत अगदी व्यवस्थित एकजीव होतो. सोबतच चवीप्रमाणे मीठ घेतलंय आणि यामध्ये 1 चमचा भरून पांढरे तीळ घेतले. पांढरे तीळ किंवा मग काळे तीळ सुद्धा वापरू शकता. सोबतच 1 चमचा भरून कलौंजी घेतली. तर कलौंजी असेल तरच वापरा, नाही वापरली तरीही काहीच हरकत नाही. आता यासोबतच 1 चमचा जिरा आणि 1 चमचा ओवा घेतलं. बरं हे जिरा आणि ओवा या पिठामध्ये असंच न घालता थोडंसं मी कुटून घेतलं म्हणजे याचा बराचसा फ्लेवर पिठामध्ये उतरतो. तर हे बघा हे हलकंसं मी कुटून घेतलं आणि नंतर या पिठामध्ये घातलं. यामध्ये आपल्याला जर लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखट सुद्धा घालू शकता. तर पुढे पाणी वगैरे न घालता सुरुवातीला हे सर्व कोरडे जिन्नस एकदा एकजीव करू. तर हे मी बाजूला ठेवते आणि यामध्ये बघा आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे मी पाव वाटी तेल घेतलं. हे तेल असंच न वापरता चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतर या पिठामध्ये घालू. तर हे तेलाचं मोहन अगदीच कडकडीत असल्यामुळे सुरुवातीलाच हाताने न मिसळता चमच्याने असं जमेल तेवढं मिसळून घेऊ आणि नंतर मात्र हाताने बघा व्यवस्थित असं मिसळायचं म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे गरम तेल लागलं पाहिजे. गरम तेलाचं असं हे मोहन घातलं म्हणजे शंकरपाळ्यांचं वरचं आवरण अतिशय कुरकुरीत होतच, शिवाय ते संपेपर्यंत छान असं कुरकुरीत राहतं. तर हे बघा सर्व तेल या पिठाला मी चोळून घेतलं. 4 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घातलेला त्यासाठी पाव वाटी तेलाचं मोहन अगदी योग्य प्रमाण आहे. तर हे बघा पिठाचं हलकंसं रवाळ टेक्स्चर झालेलं आहे. आता हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊ. अगदी एकाच वेळी जास्तीचं पाणी न घालता थोडं थोडं असं पाणी घालायचं आणि याचा घट्टसर असा गोळा बनवायचा. नेहमी आपण चपातीसाठी कसं थोडंसं सैलसर कणिक मळतो तर त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं कणिक मळायचं. तर हे बघा हे कणिक माझं भिजवून झालं आहे. आता लगेचच याच्या शंकरपाळी वगैरे न बनवता थोडा वेळ म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिटे तरी हे पीठ असं झाकून ठेवायचं. 7-8 मिनिटानंतर हे पीठ व्यवस्थित असं भिजवलं जातं. यामध्ये जो रवा घातला होता तो सुद्धा पिठासोबत व्यवस्थित एकजीव होतो. आता याच्या अशा मध्यम आकाराच्या लाट्या बनवायच्या. सुरुवातीला आपण यामध्ये तेलाचं मोहन घातलं होतं त्यामुळे आता लाटताना बघा पोळपाटाला किंवा लाटण्याला सुद्धा जराही हे पीठ चिकटत नाही. अगदीच चिकटत असेल आणि गरज वाटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ वापरू शकता. तर हे बघा नेहमी आपण जशी पोळी लाटतो त्यापेक्षा सुद्धा पातळ अशी ही पोळी लाटायची. जेवढी आपण पातळ पोळी लाटू तेवढ्याच छान कुरकुरीत अशा या शंकरपाळ्या बनतात. तर हे बघा अतिशय पातळ अशी ही पोळी लाटली. गोडाची शंकरपाळी असेल तर शक्यतो आपण चौकोनी आकारामध्ये कापतो, पण ही शंकरपाळी मात्र बघा थोडीशी नक्षीदार आणि लांबट कापायची म्हणजे लहान मुलांना सुद्धा हातामध्ये पकडून अगदी सहज खाता येते. असे हे लांबट आकार किंवा मग डायमंड शेप किंवा चौकोनी आपल्याला आवडेल त्या पद्धतीने हे कापून घ्यायचं. हे बघा हे असं कापल्यानंतर एक एक शंकरपाळी तेलामध्ये सोडण्यापेक्षा शंकरपाळ्या एखाद्या झाऱ्यामध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि सर्व शंकरपाळ्या अशा ह्या कापून झाल्या की नंतर आपण तळून घेऊ. सुरुवातीला पीठ फार पातळ न मळता थोडंसं घट्टसर मळलं म्हणजे बघा शंकरपाळ्या अजिबात एकमेकांना चिटकत नाही आणि आता जरी या एकमेकांवर ठेवल्या तरीही तेलात मध्ये घातल्यावर मात्र आपोआपच त्या वेगळ्या होतात.
या तळण्यासाठी तेल चांगलं गरम केलंय आणि आता मात्र गॅस कमी ठेवायचा. गॅस कमी ठेवून या शंकरपाळ्या यामध्ये मी घातल्या. तर सुरुवातीला बघा भरपूर शंकरपाळ्या घातल्यात आणि त्या एकमेकांना चिकटलेल्या आहेत. पण जसजसा तेल आतमध्ये मुरेल तसतसं बघा आपोआपच त्या वेगळ्या होतात. तर सुरुवातीला भरपूर यावर असे बुडबुडे दिसतायत. तोपर्यंत याला झारा वगैरे लावायचा नाही. यावरचे बुडबुडे हलकेसे कमी झाले, शंकरपाळी तेलामध्ये सेट झाली की नंतर यामध्ये झारा घालून सतत अशा फिरवत या शंकरपाळ्या मी तळून घेते. तर सर्व शंकरपाळ्या एकाच रंगावर तळायच्या असतील तर सुरुवातीला 1 मिनिटभर तरी हे पलटायचे नाहीत. पण नंतर मात्र सतत अलटी-पलटी करत या शंकरपाळ्या अशा मी तळून गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या आहेत त्यामुळे मैद्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो आणि शंकरपाळ्या तेलकट होऊ नये यासाठी कमी गॅसवरच तळायच्या म्हणजे ते तेलकट होत नाहीत. शिवाय बरेच दिवस कुरकुरीत राहतात. तर फार गडद रंगावर न तळता अशा या गव्हाळ रंगावरच मी काढून घेते आणि शंकरपाळ्या तेलामध्ये काढल्यानंतर अशा या झाऱ्यामध्ये ठेवून यातील जास्तीचं तेल गाळून घ्यायचं आणि ताटावर काढल्यावर बघा अजिबात तेलकट सुद्धा जाणवत नाहीत. तर याच पद्धतीने या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतल्यात आणि शंकरपाळ्या तळल्यानंतर पुन्हा त्याचा रंग थोडासा असा गडद होतो. तर या शंकरपाळ्या बघा यामध्ये जराही मैद्याचा वापर न करता अतिशय खुसखुशीत आणि बरेच दिवस वरचं आवरण छान असं कुरकुरीत राहतं. गव्हाचं पीठ वापरून सुद्धा बघा शंकरपाळ्या जराही तेलकट वाटत नाहीत. खरं तर सततचे मैद्याचे किंवा मग गोडाचे पदार्थ खाण्यापेक्षा गरमागरम चहासोबत असे हे खारे शंकरपाळे खूप छान लागतात. पिठामध्ये तेलाचे योग्य प्रमाणात मोहन घातलं असेल, सोबतच हे शंकरपाळे तळताना थोडीशी काळजी घेतली असेल, म्हणजेच शंकरपाळे जर अगदी कमी गॅसवर तळले, तर अतिशय छान असे हे शंकरपाळे बनतात. तर तुम्हाला आजची ही गव्हाच्या पिठापासून खारे शंकरपाळे बनवायची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा. सोबतच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.